नगरपंचायतने एक महत्त्वपूर्ण पर्यावरण मोहीम हाती घेतली आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपण यावर लक्ष केंद्रित करत एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश धारणीला अधिक हिरवेगार आणि शाश्वत शहर बनविणे आहे। प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी धारणी नगर पंचायतने एक अनोखा कार्यक्रम सुरू केला। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेने धारणी शहरातील दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप केले। त्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले। हा अभिनव दृष्टिकोन पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देतो। मुख्य अधिकारी राजेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक इरफान शेख, कार्यालय अधीक्षक अमीन शेख, मनीष उटाले आणि अभिजित मोडके यांच्यासह नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक दुकानाला भेट दिली। त्यांनी स्वतः छापलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप केले आणि त्यांच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले। पथकाने धारणी शहर आणि आसपासच्या परिसरात सर्व व्यापाऱ्यांना कठोर इशाराही दिला। प्लास्टिक पिशव्या वापरताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल। या निर्णायक पावलांमुळे धारणी शहरात प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्याच्या नगरपंचायतीच्या वचनबद्धतेवर भर दिला जातोय। या उपक्रमामुळे केवळ स्वच्छ पर्यावरणालाच प्रोत्साहन मिळत नाही, तर समुदायामध्ये जबाबदारीची भावना देखील वाढते। आज दिनांक 5 जून 2025 रोजी पर्यावरण दिवसाच्या निमित्त नगरपंचायत धारणी मार्फत धारणी शहरामध्ये प्लास्टिक बंदीसाठी जे व्यापारी दुकानदार प्लास्टिक वापर करत आहेत त्यांच्यावर आपण आज कारवाई करू। त्यांना नगरपंचायत मार्फत कापडी पिशव्यांचे वाटप केलेले आहे, जेणेकरून त्यांनी नागरिकांना कापडी पिशव्या द्याव्या आणि नागरिकांनी सुद्धा कापडी पिशव्यांचा वापर करावा, प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर करू नये। तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक त्यांनी वापर करू नये याबाबत नगरपंचायत मार्फत जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे। तसेच आज पर्यावरण दिवसानिमित्ताने वृक्षारोपण सुद्धा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी धारणी नगर पंचायतीने केलेले हे कौतुकास्पद प्रयत्न आहेत। त्यांची प्लास्टिक बंदी आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणारी मोहीम इतर समुदायांसाठी एक उत्तम उदाहरण ठरते। धारणी एक खऱ्या अर्थाने हरित शहर म्हणून विकसित होईल अशी आशा आहे।